चला चला दिवाळी आली, अभ्यंग स्नानाची वेळ झाली. आरोग्य, सौंदर्य आणि आनंद देणारं पारंपरिक आयुर्वेदिक स्नान. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस आणि दुसऱ्या दिवशी उजाडतं अभ्यंग स्नानाचे शुभ सकाळीचे सुवर्ण क्षण. अभ्यंग हा शब्द ऐकला की आपल्याला डोळ्यासमोर उभं राहतं उबदार तेल, सुगंधी उठणे आणि घराघरातला आनंदाचा सुगंध. पण या परंपरेमागे केवळ संस्कृती नाहीये, तर खोल आयुर्वेदिक विज्ञान दडलंय. अभ्यंग म्हणजे काय? आयुर्वेदात अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला औषधी तेलाने मालिश करून मग स्नान करणं. हे केवळ शरीराला सुंदर बनवण्यासाठी नव्हे, तर आरोग्य टिकवण्यासाठी केलं जातं. रोजच्या धकाधकीच्या जीवनात शरीरात साचलेला थकवा, ताण आणि प्रदूषणाचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी अभ्यंग स्नान अतिशय प्रभावी उपाय आहे. कसं करावं अभ्यंग स्नान? सकाळी लवकर उठून तिळाचे, नारळाचे किंवा औषधी तेल थोडं कोमट करून शरीरावर लावायचं. डोक्यापासून पायापर्यंत हलक्या हाताने मालिश करायची. काही मिनिटांनी उठणे लावून गरम पाण्याने स्नान केलं जातं. यामुळे त्वचा मऊ, चमकदार आणि निरोगी राहते. दिवाळीत का करतात अभ्यंग स्नान? दिवाळी ही फक्त प्रकाशाची नाही, तर शुद्धतेची आणि नवचैतन्याची पर्वणी आहे. अभ्यंग स्नान हे त्या नव्या सुरुवातीचं प्रतीक मानलं जातं. जसं आपण घराची साफसफाई करतो, तसंच शरीर आणि मनाचीही शुद्धी या स्नानातून होते. म्हणूनच म्हणतात अभ्यंग स्नान म्हणजे शरीराचं नव्हे, तर आत्म्याचंही शुद्धीकरण. या दिवाळीत केवळ नवे कपडे आणि मिठाया नव्हे, तर थोडं स्वतःसाठी वेळ काढा, अभ्यंग स्नान करा, शरीराला विश्रांती द्या आणि मनाला शांतता. कारण दिवाळीचा खरा आनंद तो फक्त प्रकाशात नाही, तर आरोग्याच्या तेजात आहे.